नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. आज बनवणार आहे मी मटण. झणझणीत असं मटण आणि मटणाचा काळा रस्सा. अशा पद्धतीने करून बघा, अप्रतिम होतो आणि सगळ्यांनाही खूप आवडतो. आता मी कुकरमध्ये 2 चमच तेल टाकलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. त्यात मी अर्धा चमच जिरं टाकलेलं आहे. जिरं आपलं फुललेलं आहे. आता मी त्यात एक बारीक कापलेला कांदा टाकणार आहे आणि तो चांगला परतून घ्यायचा आहे. त्यात मी थोडासा हिंग टाकलेला आहे आणि तो सुद्धा परतून घ्यायचा आहे. कांदा आता आपला हलकासा लालसर झालेला आहे. आता मी त्यात अर्धा चमच हळद टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि ते सुद्धा मी परतून घेणार आहे. आता हे अर्धा किलो मटण आहे. हे स्वच्छ धुवून मी आता त्यात टाकलेलं आहे आणि 5 मिनटं त्याला आपण मस्त परतून घेणार आहोत, जेणेकरून मीठ त्याला मस्त मुरेल आतमध्ये. आता मी त्याची एक वाफ काढून घेणार आहे. वरती एक ताट ठेवलेलं आहे कुकरवरती. 5 मिनटं मस्त वाफ काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता त्याला हलकंसं पाणी सुटलेलं आहे मटणाला. असं केल्याने त्याचा अळणी रस्सा अधिक दाटसर होतो आणि चविष्ट होतो. आता मी परत त्याला एक वाफ देणार आहे 5 मिनटाची. परत ताटावर एक ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि ते गरम झालेलं आहे. आता मी त्यात परत कुकरमध्ये टाकलेलं आहे आणि 5 मिनटं मी आता अशीच उकळू देणार आहे. त्याला उकळी येऊ देणार आहे आणि त्याच्या 3 शिट्ट्या मी आता करून घेणार आहे. आता मी तव्यामध्ये 2 रफली कापलेले कांदे टाकलेले आहेत आणि ते मी आता चांगले परतून घेणार आहे. लालसर होऊ द्यायचे आहेत. हलकेसे त्यांना आता बघा काळसर कलर आलेला आहे, काळपट झालेले आहेत. असे कांदे आपल्याला असे होऊ द्यायचे आहेत. आणि आता मी कांदे काढून घेतलेले आहेत. आता मी खोबरं भाजून घेणार आहे. ही अर्धी वाटी खोबरं आहे. खोबरं ही लालसर भाजून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे खोबरं भाजलेलं आहे आपलं. आता मी वाटण करून घेणार आहे. बघा, ताटामध्ये सगळे जिन्नस मी टाकलेले आहेत. आता मी मिक्सरमध्ये खोबरं बारीक करून घेणार आहे. आधी खोबरं बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये. बघा, आपलं खोबरं बारीक झालेलं आहे. त्यात मी कांदा अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, एक मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याचं मी वाटण करून घेतलेलं आहे. आता मी पातेलीमध्ये 5 ते 6 चम्मच मी तेल घेतलेलं आहे. 1.5 चम्मच मसाला घेतलेला आहे. 1 चम्मच मिरची पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे. धना पावडर घेतलेली आहे 1 चम्मच. परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता मी बारीक केलेलं वाटण त्यात टाकणार आहे मिक्सरमध्ये केलेलं आणि तेही चांगलं परतून घेणार आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला ते आता परतून घ्यायचं आहे. मिडियम गॅसवर परततच राहायचं आहे. बघा, अशा प्रकारे. आता त्याला हलकंसं तेल सुटलेलं आहे. मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कारण की आपण शिजायलाही मीठ टाकलेलं होतं. म्हणून आता आपल्या अंदाजानुसार मीठ टाका आणि चांगलं परतून घ्या. बघा, त्याला तेल सुटलेलं आहे. मसाला आपला परतून झालेला आहे. आता मी अळणी रस्सा साईडला काढलेला आहे. तर मी मटणचे पीस मसाल्यामध्ये टाकलेले आहेत आणि ते चांगले परतून घेणार आहे. अशा प्रकारे 5 मिनटं आपण पीस परतून घ्यायचे आहेत आणि त्याला 5 मिनटं मसाल्यामध्ये चांगले होऊ द्यायचं आहे. आता मी अळणी रस्सा त्यात टाकणार आहे. आपल्या भाजीला मस्त उकळी आलेली आहे बघा अशी. आणि आता मी बाउलमध्ये डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि गरम पाण्यामध्येच हे पीठ आपल्याला मिक्स करायचं आहे. सगळ्या गिठोड्या मोडून टाकायच्या आहेत अशा प्रकारे. आणि आपली भाजीला उकळी आलेली आहे आणि उकळीमध्येच हे टाकायचं आहे, नाहीतर आधी टाकलं तर त्याची तरी चालली जाते. उकळीतच टाकायचं आहे. आणि बघा, आपल्या भाजीला मस्तपैकी उकळी आलेले आहे आणि आपला रस्साही दाटसर झालेला आहे. हे पीठ टाकल्याने भाजी अधिक चविष्ट होते
अशा प्रकारे करून बघा. 5 मिनटं आपण आता मीडियम गॅसवर उकळी येऊ देणार आहोत. आणि बघा आता कमी गॅसवर 5 ते 7 मिनटं आपण राहू देणार आहोत आणि शिजू देणार आहोत. आता मी कोथिंबीर टाकलेली आहे. बघा किती सुंदर अशी तरी आलेली आहे आणि रस्सासुद्धा दाटसर झालेला आहे आपला. अशा ट्रिकने करून बघा, खूप मस्त होतं. आणि बघा किती सुंदर दिसते आपलं मटण. आणि प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.